नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा बुधवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये खूप काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला होता. खूप काही जे लर्निंगच्या गोष्टी आहेत, मार्केटच्या ज्या प्रायजेक्शनच्या गोष्टी आहेत त्या सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि खूप कमी मित्रांनी तो व्हिडिओ बघितला. म्हणजे ज्या व्हिडिओला जास्त एफर्ट्स लावले गेले होते, ज्या व्हिडिओमध्ये खूप काही सांगण्यासारखं होतं, ज्या व्हिडिओमधनं खूप काही शिकण्यासारखं होतं, तो व्हिडिओ कमी लोकांनी बघितला. का? तर काल कुठल्याही इंडेक्सची एक्सपायरी नव्हती. म्हणजे आजच्या दिवशी कुठल्या इंडेक्सची एक्सपायरी नव्हती. त्यामुळे कालच्या व्हिडिओला खूप कमी लोकांनी रिस्पॉन्स दिला. आणि ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ज्या लोकांनी बघितलं आहे त्यांना खूप काही त्यातनं शिकायला मिळालं असणार आहे आणि त्यांचे फीडबॅक हे यूट्यूबच्या कमेंटमध्ये बघायला मिळत होते. त्यामुळे असं नाही की जे आपण डिस्कशन केलं इतकं लांबलचक आणि इतकं काही त्यातनं सांगण्याचा प्रयत्न केला ते कुठं व्यर्थ गेलं नाही आहे. परंतु मिस ज्यांनी केलं ना त्यांचा खरं तिकडे तोटा आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला आहे तर तुम्ही लकी लोक आहात, कारण की असे व्हिडिओ खूप कमी बनतात. कारण की ओव्हरऑल जर बघितलं तर ज्या दिवशी मार्केटमध्ये काय झालं आहे त्याच्यावरतीच आपण दुसऱ्या दिवशीचं डिस्कशन करतो जनरली. परंतु मार्केटमध्ये कधीतरी एक यू टर्न येणार असतो, मार्केटमध्ये काहीतरी गोष्टी घडणार असतात, मार्केटमध्ये एक चॅनल बनलेला असतो, ज्या मार्केटमध्ये ज्या काही गोष्टी आहे म्हणजे रिव्हर्सल येणार असतो, हे आपण काल डिस्कशन केलं होतं. आणि आज जर बघितलं तर निफ्टीने 320 पॉईंटची रॅली दाखवली, जवळजवळ 1.25% सिंगल डेमध्ये मुवमेंटम. आणि बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये देखील तेच. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण कशी प्रायजेक्शन डिस्कशन केली होती, लोअर हाय लोअर हाय लोअर हाय असे पॅटर्न आपण डिस्कशन केले होते. त्यामुळे जर कालचा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला असेल आणि त्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्यामुळे जे लोक 15-15 दिवसानंतर व्हिडिओ बघतात किंवा दिवसाआड किंवा फक्त एक्सपायरलाच व्हिडिओ बघतात, तर असे लोक रेग्युलर व्हिडिओ बघतील. आता तुम्ही तरी कमेंटमध्ये सांगतच असता म्हणायला, परंतु ज्याला शिकायची इच्छा आहे ना तो डबल व्हिडिओ बघतो, तोच व्हिडिओ रिपीट करून बघतो. परंतु जर शिकायचीच इच्छा नसेल, फक्त इकडनं काय मिळते का तिकडनं काय मिळते का, कुठे शॉर्टकट मिळतो आहे का, ह्याच जर तुम्ही सर्चिंगमध्ये असाल आणि तुमच्या डोळ्यावरती जर हेच असेल टार्गेट, तर मार्केटला रामराम करा आणि जे काम तुम्ही करत आहात, ज्याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशन घेतलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफिकेशन घेतलं आहे, ते काम करण्याकडे जास्त फोकस करा. त्यातनं तुम्ही काहीतरी अचीव करू शकाल. परंतु हे अशा पद्धतीने जर तुम्ही मार्केटला ट्रीट करत असाल फक्त शॉर्टकट पद्धतीने, तर ऑलमोस्ट हा जगातला सगळ्यात अवघड बिझनेस आहे. ज्याला हे समजलं त्याला ते समजलं, ज्याला हे नाही समजलं तो मग हातपाय मारले तरी तो शेवटी तळाशीच जाणार आहे. ओके, सो आय होप तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगत असतो त्या तुम्हाला व्यवस्थित समजत असतील, तुम्ही याचा गांभीर्याने विचार करत असाल. कारण की कोणी इतकं तळमळीने सांगत नाही, कारण की कोणालाही कोणाचं पडलेलं नसतं. आता तुम्ही म्हणसान की सर कोणालाही कोणाचं पडलेलं नसतं, तर तुम्ही काय इतकं तळमळ करताय? कारण की ज्या वेळेस हा यूट्यूब चॅनल आपण ओपन केला होता त्यावेळेस खूप साऱ्या मित्रांचे कमेंट वाचत मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि प्रत्येकाचं परिस्थिती सेम नसते. कोणाला खराब परिस्थितीमधनं खूप काही अचीव करायचं असतं आणि त्याची तयारी असते खूप कष्ट करायची. आणि कोणाची परिस्थिती खूप चांगली असते आणि त्याला त्यातनं अचीव करायचं, पण त्याला कष्ट करायची गरज नसते किंवा त्याला कष्ट करायची इच्छा नसते. काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे आणि त्यांची कष्ट करण्याची इच्छा आहे, त्यामुळे ही तळमळ आहे आणि त्यातलाच मी एक आहे. ओके, सो लक्षात ठेवा, काही गोष्टी ज्या आपण शेअर करतो किंवा तुम्हाला ज्या पटतात त्या तुम्ही स्वतः लक्षात ठेवा, नाही पटत तर त्या सोडून द्या. ओके, चला, हरकत नाही आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण काही प्रायजेक्शन डिस्कशन केली होती अशा पद्धतीची. तुमच्या लक्षात आहे का मला कमेंट करून सांगा.
मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर असा एक मोमेंटम आला होता. आणि त्याच्यानंतर हे डिस्कशन केलं होतं की आपण मार्केट हायला जातं आणि कुठं जातं, लोला क्लोजिंग करतं. मार्केट हायला ओपन होतं, लोला क्लोजिंग करतं. मार्केट हायला ओपन होतं, लोला क्लोजिंग करतं. आणि बरोबर मी काल आणि आपण डिस्कशन केलं होतं की जेव्हा मार्केट इकडे ओपन होईल आणि इकडे क्लोजिंग होईल तेव्हा मार्केट एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम म्हणजे एक रिव्हर्सल दाखवेल. आणि हेच आपण टेक्निकली दृष्ट्या बघितलं होतं की मार्केटने कधीही स्विंग ब्रेक केलेलं नाही. आज मार्केटने तो स्विंग ब्रेक केला आणि त्याच्यानंतर ही बघा मोमेंटम. आता तुम्हीच सांगा, हे काल आपण डिस्कशन केलं होतं का नव्हतं? ओके, कारण की ही प्राइस ॲक्शन होती आणि ही ट्रेंड लाईन देखील आपण इकडे मारून दाखवली होती काल ॲनालिसिस व्हिडिओमध्ये, म्हणजे परवाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आणि हेच होतं, लोक काय करतात, शिकण्याची इच्छा असते, सगळं काय असतं आणि लोक ॲनालिसिस व्हिडिओ बघून शिकायचं ट्राय करतात. परंतु परवा दिवशी जो ॲनालिसिस आपण केला होता तो आज काही लोकांच्या लक्षात नाही, म्हणजे हातावर मोजणं इतक्यांच्या लक्षात असेल फक्त, ते पण नसेल. आता कालचा व्हिडिओ जर बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं होतं. आता 3-4 दिवसांनी तो पण व्हिडिओ विसरून जाणार आहे. वारंवार सांगत असतो की जर तुम्ही ॲनालिसिस व्हिडिओ बघत असाल तर गोष्टी लिहून ठेवायला शिका. कारण की बघा, सोशल मीडियाचं जग आहे, इंटरनेटचं जग आहे, त्याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला एज्युकेशनचे कॉन्टेंट आहे. परंतु प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही कुठला तरी एखादा व्हिडिओ बघता, तो तुम्हाला आवडतो, त्याच्यानंतर दुसरा कुठला तरी बघता, तिथे काहीतरी शिकता, आपल्या ॲनालिसिस व्हिडिओमधनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करता, हे सगळी भेळ तयार होती आणि परत तुम्हाला ते बघायचं असतं त्यावेळेस ते मिळत नाही. एज्युकेशन समजा तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाय आणि आठवड्यानं तुम्हाला आठवलं की हां, हे इकडे सरांनी असं डिस्कशन केलं होतं, ते परत तेव्हा तुम्ही जासाल ना तेव्हा ते मिळणार नाही तुम्हाला, तुम्ही त्याच्यामध्ये हरवून जाणार. त्यामुळे मी सांगत असतो की एक वेमध्ये शिकण्याचा प्रयत्न करा. आता वेमध्ये काय, तुम्ही सेल्फ लर्निंग करत असाल काही हरकत नाही आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट नोट करून ठेवत असाल, तुमच्याकडे तितका वेळ असेल, तुम्ही तितके त्याला वेळ देत असाल, तुमचं तितकं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर काही हरकत नाही. परंतु तुम्ही काम करत असाल, जॉब करत असाल, तुम्ही जर गुंतलेले असाल, त्यातनं तुम्हाला जर शिकायचं असेल तर एक अशा व्यक्तीकडे शिकण्याचा प्रयत्न करा, जी व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित सांगू शकते, किंवा अशा व्यक्तीकडे शिका ज्याचं तुम्हाला शिकवलेलं कळतंय. मग तो मी असू किंवा अदर व्यक्ती असू, काही फरक पडत नाही त्याने. तुम्हाला वाटते ना ती व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित शिकवते, तुम्ही त्याच्याकडे शिकू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, पण शिकण्याकडे फोकस करा आणि सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतील असा विचार करा. ओके, सो त्याच्यासाठीच आपला प्राइस ॲक्शन अँड सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये 15 ते 16 व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ तुम्हाला तिकडे बघायला मिळतील आणि त्याचं जे व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षासाठी आहे. 1 वर्षामध्ये तुम्ही किती वेळा ते व्हिडिओ पाहू शकता आणि त्याची लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. आवडलं तर जॉईन करू शकता, नाहीतर क्लिअर कट इग्नोर करू शकता, काही हरकत नाही. परंतु जॉईन करायचं करा, नाही करायचं नका करू, काही हरकत नाही. परंतु शिकण्याकडे फोकस ठेवा. आणि का तिकडे बोलतो की तिकडे तुम्हाला एक बंच आहे, 1 2 3 4 असे 16 व्हिडिओ आहेत. तुम्हाला जो व्हिडिओ आज तुम्ही बघितला आहे आणि 4-5 दिवसांनी तुम्हाला वाटलं की नाही तिथे आपल्याला ते शिकवलं होतं ते परत एकदा बघायचं, तर तुम्ही इझिली जाऊन तिकडे पोहोचू शकता. तुम्हाला ते 1 वर्षासाठी ॲक्सेसिबल आहे, ते तुम्ही ते बघू शकता. ओके, सो आय होप जे मी तुम्हाला गोष्टी सांगतो तुम्हाला समजत असतील. ओके, चला उद्या जर बघितलं तर उद्या काय आहे, गुरुवार आहे, निफ्टीची एक्सपायरी आहे. आज ज्या पद्धतीने मार्केटने मोमेंटम दिला आहे, इंटरेस्टिंग दिवस होता आजचा देखील. कसा होता तुमचा दिवस कमेंटमध्ये सांगाच. आणि उद्याच्यासाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचा ॲनालिसिस करायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा नक्की प्रयत्न करत जावा. आता काल एका मित्राची कॉमेंट होती, मे बी तुम्ही पण कोणीतरी वाचले असेल, की सर मी फक्त निफ्टीमध्येच ट्रेडिंग करतो, त्यामुळे मी फक्त निफ्टीचाच ॲनालिसिस व्हिडिओ बघतो. याचा अर्थ काय होतो की मित्रा, तू फक्त एका दिवसाचा विचार करतोय. तू फक्त निफ्टीचा व्हिडिओ का बघतोय? कारण की उद्या निफ्टीमध्ये तुला काम करायचं आहे, त्याच्यामुळे तू फक्त निफ्टीचा व्हिडिओ बघतोय. परंतु तू प्राइस ॲक्शनला सिरियसली घेत नाही, तू एज्युकेशनला सिरियसली घेत नाही, तू मार्केट शिकण्यासाठी सिरियसली नाही घेत. कारण की जो व्यक्ती सिरियस आहे मार्केट शिकण्याबद्दल,
तो व्यक्ती निफ्टीचा पण बघणार, बँक निफ्टीचा पण बघणार, सेन्सेक्सचा पण बघणार. का? कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रायजेक्शन बनलेली असते. कधी निफ्टीमध्ये जी प्रायजेक्शन बनली तीच कधीतरी बँक निफ्टी बनलेली असते, जी कधीतरी बँक निफ्टी बनलेली असते तीच कधीतरी निफ्टीमध्ये बनलेली असते. कारण की प्रायजेक्शन एक सर्कल आहे, ते त्या पद्धतीने चालत राहतं. ओके. सो शक्यतो पूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. हां, तुम्हाला खूपच कमी वेळ आहे, तुम्ही कुठेतरी जॉब करताय, ऑफिसमध्ये आहे, तुम्हाला ठराविक वेळ आहे, त्या वेळेमध्ये तुम्हाला वाटलं की बाबा फक्त मी निफ्टीचं बघतो, मला वेळ मिळाला तर मी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करेल, नाहीतर मी परत कधी वेळ मिळाला तर बघेल. असं काय असेल तर हरकत नाही. परंतु शक्यतो संपूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करत जावा आणि तुमचा प्रतिक्रिया, व्हिडिओ रिलेटेड प्रतिक्रिया कळवत जावा. कॉमेंट सेक्शन, लाईक ह्या गोष्टी त्याच्यासाठीच आहेत. तो आशा करतो की तुम्ही मला त्यातनं रिप्लाय द्याल. ओके. आणि सबस्क्राईब करत नाही तुम्ही. ज्यांनी केले त्यांचा आभारी आहे, परंतु ज्यांनी केलेलं नाही आहे, व्हिडिओ 1 सेकंदासाठी थांबवा, सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर पुढे व्हिडिओ बघा. आणि या व्हिडिओला किती सबस्क्रायबर होतं ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यामुळे जर असे इंटरेस्टिंग तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओला किती सबस्क्रायबर आले, मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब जास्तीत जास्त करा, म्हणजे उद्या जो आकडा तुम्हाला मी सांगणार आहे तो थोडासा इंटरेस्टिंग असायला पाहिजे. ओके. तर मी तुम्हाला या व्हिडिओला किती सबस्क्रायबर होतात ते किंवा येतात ते मी नक्की सांगण्याचा प्रयत्न सांगणारच आहे. त्यामुळे सबस्क्रायब नक्की करा. ओके. व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. खूप काही डिस्कशन आपण कालच्या व्हिडिओमध्ये केलं होतं. हायर लो. आज मार्केटने तो स्विंग ब्रेक केला, वरती गेला आणि याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम दाखवला. सगळ्या लेवल रिमूव्ह करतोय. काही कन्सेप्ट आहे त्या फक्त लक्षात ठेवा. हा एक रेजिस्टन्स आहे, त्याला मार्कच करूया आपण. 26,240 आणि आजची जर रॅली बघितली तुम्ही तर इकडनं सुरुवात झाली आहे आणि हा सरळ विदाउट पुलबॅक घेता सरळ वरती गेला. ओके. म्हणजे एक अप ट्रेंडमध्ये आपल्याला आजचा दिवस बघायला मिळाला, बॉटम पासून तर हाय पर्यंत. बॉटम बघितला तर लो आहे आजचा, हाय बघितलं तर क्लोजिंग आहे आजची. म्हणजे जी इकडनं ओपन झाला इकडनं, म्हणजे एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल इकडे मार्केटनी तयार केलेली आहे. उद्या परवा काहीतरी गुड न्यूज मार्केटमध्ये बघायला मिळत आहे याचा अर्थ, किंवा आलीही असेल. ओके. आता बघा इकडनं एक स्ट्रॉंग मोमेंटम दिलाय. उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची, निफ्टी 50ची एक्सपायरी. आता लक्षात काय ठेवायचं की मार्केटने ऑलरेडी एक मोमेंटम दिला, म्हणजे मार्केट आपला तेच गाडीचं उदाहरण, 1 लिटर पेट्रोलमध्ये जर गाडी 100 किलोमीटर जाते, तर गाडी 1 लिटर पेट्रोलमध्ये जर 90 किलोमीटर गेली तर पुढच्या 10 किलोमीटरसाठी मोठी कधीतरी जाईल, कधीतरी मध्येच बंद पडेल. त्यामुळे ही जी रेंज आहे ती तुम्हाला माहिती आहे की बाबा याची रेंज 1 लिटरमध्ये 100 किलोमीटरची आहे. तर कुठे ना कुठे इकडे पॉज घ्यायला बाकी पाहिजे आणि तिकडे फ्यूल भरून परत मार्केटवरती गेलं पाहिजे, म्हणजे गाडी तुमची पळेल. तसंच आहे की बाबा निफ्टीची जी रेंज असते ती 150 ते 200 पॉईंटची असते आणि याने तर रेंजपेक्षा जास्त परफॉर्मन्स केला आहे. मग आता जर याला फ्रेश बुलिश साईडला जायचं असेल तर कुठे ना कुठे एक हेल्दी पुलबॅक यायला पाहिजे, बरोबर आहे, किंवा एक कन्सोलेशन व्हायला पाहिजे. हे काही बेसिक प्राइस ॲक्शनचे रूल आहेत, हे काही नवीन नाहीत, हे खूप आधीपासून चालू आलेले आहेत. तुम्हाला फक्त मी आत्ता सांगतोय आणि व्हिडिओमध्ये सांगत असतो, कारण की खूप लोक नवीन असतात, त्यांना ही गोष्ट माहीत नसते. हे खूप बेसिक प्राइस ॲक्शनचे रूल आहेत, तुम्ही असं म्हणू शकता. फक्त मी त्याला एका उदाहरणाबरोबर जोडतो, जेणेकरून काय की चटकने तुमच्या लक्षात राहता येईल. ओके. सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. टेक्निकलमध्ये सांगायला गेलं तर मग तेच होईल की कोणालाच काही समजणार नाही. ओके. सो 2 पॉसिबिलिटी आहे. एकतर एकदा हा कन्सोलिडेशन करून खाली येईल, थोडंसं पुलबॅक येईल, हेल्दी पुलबॅक, आणि त्याच्यानंतर एखादी प्राइस ॲक्शन करून वरती जाण्याचं ट्राय करा. ओके. सेकंड काय आहे की एकतर हा पूर्ण दिवस मग इकडे कन्सोलिडेशन करून किंवा अर्धा दिवस कन्सोलिडेशन करून, कन्सोलिडेशन होणं गरजेचं आहे. कन्सोलिडेशन करून जर हाय ब्रेक झाला तर हा एक नवीन हाय लावताना दिसू शकतो. ह्या 2 पॉसिबिलिटी वाढतात. ते कधी, ज्यावेळेस मार्केट वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम गेलं. आता काय करायला नाही पाहिजे ते थोडं समजून घ्या. प्राइस ॲक्शनचे टेक्निकल दृष्ट्या काय व्हायला नाही पाहिजे, किंवा काय झालं तर तिकडे पॉसिबिलिटी लेस होती मोमेंटमची, ते पण समजून घ्या. की मार्केटने ऑलरेडी मोमेंटम आहे, इकडनं जर एक फ्रेश ब्रेकआउट आला आणखी
तर मार्केट इकडनं सुरुवात झाली, कुठलाही हेल्दी पुलबॅक नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मार्केट खाली जरी पडत होतं तरी त्याच्यामध्ये छोटे छोटे पुलबॅक आपल्याला बघायला मिळत होते का नव्हते इकडे. कारण हे मार्केटचं नेचर आहे, पडताना असं चढताना असं, हे मार्केटचं नेचर आहे. कधी जरी मार्केट असं गेलं तर ते असं फिरण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त वाढते. ओके. त्यामुळे एकतर फ्लॅट ओपन झाला आणि डायरेक्ट जर ब्रेकआउट आला तर हा ब्रेकआउटला चेस करायला जर जासाल तर हाय रिस्क तुमच्यामध्ये येणार आहे. ओके, तो सो रिस्क मॅनेजमेंटचा देखील विचार करणं किंवा अभ्यास करणं गरजेचं असतं. गॅप अप ओपन झाला तरी पण फ्रेश बुलिश व्ह्यूला थोडंसं अवॉइड करणं गरजेचं आहे, बिकॉज गॅप अपमध्ये हा थोडासा गॅप फील करायला येऊ शकतो, थोडासा स्लो होऊ शकतो आणि त्याच्यानंतर परत एक चांगली प्राइस ॲक्शन करून बुलिश जाण्याचा विचार करू शकतो निफ्टी. ओके, सो या 2 पॉसिबिलिटी आहेत जिकडे मार्केट कन्सोलिडेशन करू शकतं, खाली येऊ शकतं, एक हेल्दी पुलबॅक येऊ शकतो, त्याच्यानंतर आपण बुलिशचा विचार करू शकतो. डायरेक्ट गॅप अप नंतर बुलिश किंवा फ्लॅट ओपन नंतर बुलिश हे थोडंसं रिस्क फॅक्टरमध्ये जातं, त्यामुळे तिकडे रिस्क टू रिवॉर्ड रेशो फेवरेबल नाही असं आपण कन्सिडर करू शकतो. ओके, आणि आवाज रिकवर होतोय, त्यामुळे जर कोणाला आवाज कमी येत असेल, काय होत असेल तर समजून घ्या. काल 4-5 जणांचे मेसेज होते, कॉमेंट होते की सर आवाज येत नाही, आवाज थोडा खराब येतोय का, तुमचा आवाज रेग्युलर सारखा नाही. मे बी थोडा टेक्निकल इश्यू असेल किंवा मग थोडासा आवाज बसलेलाच आहे. हे समजलं तुम्हाला? बरं, आता लेवल काय म्हणतात ते समजून घ्या. आता इकडनं एक मोमेंटम आला, या लेवलवरती रेजिस्टन्स घेतलं, तिकडनं खाली आला. आता एका दिवसामध्ये हे जे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन होते खाली येण्यासाठी आज एका दिवसामध्ये सगळ्यांचा बँड वाजवला आहे. ओके, आता काय झालं इकडे झाला एक रेजिस्टन्स आणि आता तो आला सेकंड रेजिस्टन्सवरती. त्यामुळे इकडे जे सेलर लोक आहेत ते बसले ते की बाबा इथं आल्यावरती आम्ही सेल करू किंवा इथं आल्यावरती मार्केटला थोडंसं एक पुलबॅक घ्यायला भाग पाडू, असं जे इथे जे सेलर बसलेले आहेत त्यांना थोडंसं त्यांचं काम करू द्या. त्यांच्या कामामध्ये अडथळा आणू नका तुम्ही. त्यांना त्यांचं काम करू द्या, थोडं मार्केटला घेऊन येऊ द्या खाली. त्याच्यानंतर काही इकडेच्या साईडला जर बुलिश प्राइस ॲक्शन होत असेल, तुम्ही जर बऱ्यापैकी तुम्हाला एक्सपिरियन्स, तुम्हाला रिव्हर्सल माहिती समजत असेल तर ठीक आहे, नाहीतर सरळ सरळ ही हाय ब्रेक व्हायची वाट बघा, जो की आहे 26,240. 40 पॉईंटचा स्पेस आहे, 26,200ला क्लोजिंग आहे. ओके, सो हे काही प्राइस ॲक्शन आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर खूप काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. आडव्या तिडव्या रेषा मारून झालं संपलं असं पण करता येतं आणि तसे लोक करतात. ते काय करतात त्याला आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, ते त्यांच्या पद्धतीने बरोबर आहे. कारण की त्यांना अजून करून चालतात की जे लोक व्हिडिओ बघतात ते त्यांना सगळं समजते, त्यांना फक्त लेवलची गरज आहे असं ते अजून करून चालतात. कारण ते ऑडियन्सला कन्सिडर करतात की बाबा यांना येते. परंतु मी कन्सिडर करताना काय करतो की ज्याला येते त्याला पण अजून काय शिकायला मिळेल, जो मिड लेवलला आहे त्याला पण शिकायला मिळेल आणि जो खूपच बिगिनर आहे त्याला देखील शिकायला मिळेल. त्यामुळे आपले व्हिडिओ थोडेसे मोठे असतात आणि खूप टेक्निकली असतात आणि तेच व्हिडिओ लोकांना आवडत नाही जास्त, तेच व्हिडिओ लोकांना बोरिंग वाटतं. ते असं करू नका, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि शिकण्याच्या हिशोबाने व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओ शिकण्याच्या हिशोबाने तुम्ही बघायला पाहिजे. ओके, सो थोडं आपण आता लेवल इकडे मार्क करूया. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. बघा मेजर सपोर्ट कुठं होता, मेजर इन द सेन्स की जेव्हा जेव्हा इकडे लास्ट टाइम बघा, इकडनं बघा, या लेवलवरती माझा फोकस आहे, या लेवलवरती माझा फोकस आहे, या लेवलवरती फोकस आहे. इकडे माझा फोकस बिलकुलही नाही आहे, याला आपण मार्क केले. आता थोडंसं आपण इकडे ह्या लेवलवरती बघितलं तर आता इकडे बघू, थोडंसं आपण त्याला टेक्निकली ॲडजस्ट करूया. म्हणजे काय रेंज मिळाली आपल्याला, 26,240. हे पण समजून घ्या ज्या लेवल कशा मार्क करायच्या, 26,150. आणि हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये शिकवलेले आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये, जसं तुम्हाला इकडे मी शिकवतोय त्याच्यात सारखं. ओके, आणि तिकडे मग लेवल कशा मार्क करायचे आहे, मोमेंटम अपसाईडला जातोय डाऊन साईडला जातोय त्याची प्राइस ॲक्शन कशी बघायची, सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकदा जाऊन चेक करा तुम्ही, लिंकवर जाऊन तुम्हाला बघायला मिळतो सिलेबल्स, आणि त्या सिलेबल्सचं तिकडे नाव दिलेलं आहे. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता. ओके, रेंज काय मिळाली आपल्याला, 26,240, 26,150, 90 ते 55 पॉईंटची
नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीची. ओके, आणि याला आपण मार्क करूया आपल्या नेहमीच्या टूलने, बॉक्स टूलने. आता थोडंसं आपण याला इकडे घेऊया. तर बघा, इकडनं सुरुवात झाली, इकडे आलाय, थोडं पुल बॅक घेऊ द्या, थोडंसं काहीतरी टप्पा खाऊ द्या, बेरिश प्राइस ॲक्शन क्रिएट करू द्या. इकडनं जर ब्रेक होतोय तर छोटे छोटे सपोर्ट इकडे आहेतच. जो मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना की एक पुल बॅक घेऊ शकतो डाऊन साईडला, तर तो पुल बॅक डाऊन साईडला नाही, त्या लेवल काय बनतात ते आपल्याला डिस्कशन करायचे. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल. मनाने काढलेत का या लेवल? इकडे बघा, हा स्विंग इकडे पण झाला होता, हा स्विंग इथे पण झाला होता, हा स्विंग इथे पण झाला आहे. म्हणजे जर टप्पा खाऊन छोटासा बेरिश प्राइस ॲक्शन जर झाली तर जो पुलबॅक, हेल्दी पुलबॅक येणार ते या रेंजमध्ये बघायला मिळू शकतो. मग 26,100 फर्स्ट लेवल, सेकंड लेवल 26,060, 26,020, या 3 लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं डाऊन साईडला. इकडे छोटी ट्रेंड लाईन देखील तयार झालेली आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या चार्टवरती या लेवल नोट करून ठेवू शकता. बघितल्या लेवल तुम्हाला समजल्या, त्याच्या मागचं कारण समजलं, त्याच्या मागचे का आपण ह्या लेवल मार्क केले ते पण तुम्हाला समजलं असेल. उगाच अशा पण लेवल मार्क केलेलं नाही. बरं, आता बुलिश साईडला काय आहे की बुलिश साईडला या लेवलच्या वरती ती कधीही गेलेला नाही. म्हणजे ही लेवल काय आता ऑल टाइम हायची लेवल आहे बघा. ओके, ही लेवल काय ऑल टाइम हायची लेवल, म्हणजे निफ्टीने ऑल टाइम हाय टच केलेला आहे. ओके, तर काय त्याला राऊंड लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. एक हेल्दी पुल बॅक, इथून येऊ द्या रिव्हर्सल, इथून येऊ द्या रिव्हर्सल, काही हरकत नाही. किंवा मग एक कन्सोलेशन, आणि कन्सोलेशन करून जर लेवल ब्रेक होती रेजिस्टन्सची तर काय लेवल बनतं ते राऊंड लेवल, कारण की हे ऑल टाइम हायची लेवल आहे. साधारण 26,295, 335, 26,380. कन्सोलेशन नंतर जर लेवल ब्रेक होती तर अप साईडला 26,295, 26,335, 26,380 बुलिश लेवल आहे. आता आज जर बघितलं तर निफ्टी 320.1 डायरेक्शनमध्ये गेलाय. हेल्दी पुलबॅक किंवा हेल्दी कन्सोलेशन होऊन जर मार्केट जर वर जात असेल तर ते सस्टेन होण्याची पॉसिबिलिटी वाढते. डायरेक्ट जर जात असेल तर ते सस्टेन होण्याची पॉसिबिलिटी तितकीच कमी होती. ओके, तर एकदा आपण ओआय डाटा चेक करूया. उद्याची एक्सपायरी आहे. ओके, त्यामुळे गॅप अप जर होत असेल तर ओपनिंगमध्ये एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. गॅप अप होत असेल तर, गॅप डाऊन होत असेल तर थोडंसं कन्सोलेशन होऊन जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर परत हा गॅप फिल होताना दिसू शकतो. जितके गॅप डाऊन झाले तितका गॅप फिल करून मग थोडं मार्केट कन्सोलेशन करू शकतं. ओके, तर खूप लोकांचे क्वेश्चन असते की सर गॅप अप गॅप डाऊन देखील डिस्कशन करत जावं. ओके, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, आपण मिस केलं. मी सगळं स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं निफ्टीची एक्सपायरी म्हणजे सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. ओके, उद्या गुरुवार आहे. ठीक आहे, चला, इतक्या सगळ्या गोष्टी डोक्यात असतात तर थोडंसं ग्लिच होतं डोक्याला देखील, हरकत नाही आहे. चला, सेन्सेक्स एक्सपायर आहे. आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. आता जाऊया आपण बँक निफ्टीकडे. निफ्टी बँक 5 मिनिटात टाइम फ्रेम. काय केलं निफ्टी बँकने? लो ब्रेक नाही केला, पुल बॅक स्विंग ब्रेक केला, फर्स्ट लेवल सेकंड लेवलपर्यंत मोमेंटम जे आपण काल डिस्कशन केली, आणि त्याच्यानंतर कन्सोलेशन. ओके, हे बघा अशा पद्धतीने कन्सोलेशन आहे. सगळ्या लेवल रिमूव्ह केले ते. इंट्राडे हाय मार्क, कन्सोलेशनचा लो मार्क, थोडं आपण थोडंसं डाऊन साईडला. ओके, छोटी रेंज आहे तर तिला आपण मार्क केले. इकडे या पद्धतीने
थोडीशी आपल्याला इकडे झिगझॅग मोमेंटममध्ये एक चॅनल बघायला मिळते. ओके, आणि हा पण ऑलमोस्ट ऑल टाईम हायला आहे. ऑलमोस्ट काय ऑल टाईम हायच आहे याचा. तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे आणि इकडे छोटा सपोर्ट आहे. हा छोटा सपोर्ट जर टप्पा खाऊन ब्रेक होते म्हणजे 59,368 ही जर लेवल टप्पा खाऊन ब्रेक होतीये तर काय साईड डाऊन साईडला लेवल बघायला मिळतात ते ओके. काय डाऊन साईडचे लेवल आहे 59,240, 59,110. तिसरे लेवल आहे 58,983, 983. ओके. फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर ऑल टाईम हायवरती आहे. राऊंड लेवल आपल्याला बघायचे आहेत 59,700, 59,800, 59 आणि 60,000 या लेवल 100 अंतरावरती आहेत. कारण की एक मोमेंटम झालाय. कन्सोलेशन करून जर हा सपोर्ट ब्रेक नाही होत आणि इकडेच कन्सोलेशन करून जर परत ब्रेकआउट देते तर आपल्याला या काही लेवल आहेत 59,700, 59,800, 900, 60,000 पर्यंतच्या लेवल ओपन होतात ते. ओके. 59,54, 59,368 नो ट्रेडिंग झोन आहे. गॅप अप जर ओपन होते तर थोडंसं पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो ओपनिंगमध्ये. गॅप डाऊन ओपन झाला तर या रेंजमध्ये आणि या रेंजमध्ये अडकून बसन थोडासा कन्सोलिडेशन करून रेंज बघा काय होती, रेंज कुठल्या साईडला ब्रेक होती त्या साईडला विचार करू शकता. ओके. उद्याचा इंडेक्सची एक्सपायरी, सेन्सेक्स साहेबांची एक्सपायरी आहे उद्या. बघा किती इकडे ही प्रायजेक्शन आपण डिस्कशन केली होती आणि ट्रेंड लाईन तर होतीच परंतु हे स्विंग पण डिस्कशन केली होती. स्विंग ब्रेक झाला, एक बुलिश मोमेंटम दाखवला, व्ही शेप रिकव्हरी होती. ओके. आणि जेव्हा ही पहिली कॅन्डल बनली तीच बघा नो ट्रेडिंग झोनच्या वरती छोटीशी क्लोजिंग मिळाली आणि तिकडनंच तो बुलिश मोमेंटम झाला. त्यामुळे कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, लेवल तुम्हाला माहिती असतील तर हा जो मोमेंटम आलाय तो तुम्हाला समजलं असेल, आय होप. एक्सपायरी आहे उद्या सेन्सेक्सची, समजून घ्या. हा हाय आहे. स्विंग जर बघितलं तर इकडे या ही एक रेंज क्रिएट झाली आणि रेंजला आपण मार्क करूया. छोटीशी ट्रेंड लाईन आहे इकडे. बघा आता लास्ट टाइम या लेवलवाला टच केल्यावरती खाली आला होता. एकदा रेजिस्टन्स घेतला इकडे, खाली आला, इकडनं सपोर्ट घेऊन वरती गेलाय म्हणजे 85,800 हा एक छोटासा रेजिस्टन्स आहे. आत्ता तरी छोटासा आहे, मल्टिपल टाइम रिजेक्शन घेतलं त्यामुळे एकदा रेजिस्टन्स घेतलं, छोटासा रेजिस्टन्स आहे तो. कन्सोलेशन करून जर लेवल हाय साईडला ब्रेक होते तर हा देखील ऑलमोस्ट ऑल टाइम हायला आहे. हीच लेवल ऑल टाइम हायची आहे 85,800. तर काही राऊंड लेवल आपण मार्क करूया. या काही राऊंड लेवल आपण मार्क केलेले आहेत. तर नो ट्रेडिंग झोन काय होते 85,800, 85,400, साधारण 400 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. थोडासा मोठा आहे परंतु एक्सपायर आहे. त्याचं मार्केट कन्सोलिडेशनमध्ये राहिलं तर थोडंसं झिगझॅगमध्ये गुतायला नको कोणी, त्यामुळे थोडंसं मोठंच आहे आणि थोडंसं स्पेस ठेवलेलं आहे. बाकी कन्सोलेशन करून जर लेवल ब्रेक होती 85,000 86,000 आहे राऊंड लेवल, 86,157 आणि 86,300 या लेवल बुलिश साईडला बघायला मिळत आहेत. गॅप अप जर होते तर एक पुल बॅक येऊ शकतो, गॅप फिल करताना दिसू शकतो ओपनिंगमध्ये. डाऊन साईडला जर बघितलं तर हा सपोर्ट आहे. या पद्धतीने एकदा टप्पा खाऊ द्या, काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन बनवू द्या, त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होतोय तर काय इकडे आपल्याला छोटे छोटे लेवल आहेत, छोटे छोटे सपोर्ट आहेत. या पद्धतीने इकडे आपल्याला छोटे छोटे सपोर्ट बघायला मिळतात. हा एक, इकडे एक, इकडे एक आणि इकडे साधारण जर बघितलं 85,200, 85,057 आणि 84,850 हे काही सपोर्ट आहे. ओके.
गॅप डाऊन जर झाला तर तो थोडं कन्सोलिडेशन करेल. गॅप डाऊनमध्ये काय होतं, जर इतकं मोमेंटम चांगला आला आहे बुलिश आणि त्याच्यात जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर कुठे ना कुठे ही जी न्यूज आहे, कुठे ना कुठे ती न्यूज मग थोडीशी स्लो झाली म्हणायचं आणि त्याच्यानंतर गॅप डाऊन होत असेल तर पुलबॅक घेऊन जर लो ब्रेक होत असेल तर मग डाऊन साईडला येण्याची पॉसिबिलिटी वाटते. कारण की एकदा गॅप डाऊन झालं आहे, बुलिश लोकांनी वरती न्यायचा प्रयत्न केला परंतु लो सस्टेन नाही झाला. लो जर ब्रेक होत असेल तर तो डाऊन साईडला येण्याची पॉसिबिलिटी वाढते अकॉर्डिंग टू प्राइस ॲक्शन. ओके, ओए डाटा बघूया. 27 नोव्हेंबरची एक्सपायरी आहे, म्हणजे उद्याची एक्सपायरी आहे. दिसत नाही, एक मिनिट. ओके, 85,600ची राऊंड लेवल आहे. राऊंड लेवल म्हणजे ATMची लेवल आहे. 5 लाख पुट रायटिंग, 8 लाख कॉल रायटिंग. म्हणजे आज मार्केट वरती जाऊन देखील कॉल रायटिंग थोडीशी हेवी आहे अकॉर्डिंग टू प्राइस अकॉर्डिंग टू ऑप्शन चेन. ओके, परंतु त्याच्यानंतर जर बघितलं तर 85,500 वरती जर बघितलं तर हेवी पुट रायटिंग आहे. 85,500 लेवल कुठे आहे, या लेवलच्या आसपास. एक सेकंड, इथे या लेवलच्या आसपास. म्हणजे त्याच्यानंतर डाऊन साईडचा सपोर्ट ब्रेक होतो तर डाऊन साईडचे आपल्या लेवल ओपन होताना दिसू शकतं. परंतु शक्यतो थोडं मार्केट उद्या स्लो राहू शकतं. कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 207, 211 म्हणजे साधारण 410, 415च्या आसपास कंबाईन प्रीमियम आहे. आणि आज जर इंडेक्स बघितलं तर -2% आहे. हे थोडासा स्लो झाला आहे, प्रीमियम थोडेसे डीके झालेत आज. ओके, आणि कॉल रायटिंग जर बघितलं तर 85,600 वरती आहे. 85,600 जर ब्रेक होतोय या लेवलवरती आणि आपली जी लेवल आहे ती 85,800ची आहे. तर 85,800 जर बघितलं आपण तर ही लेवल आहे आणि तिथे जवळजवळ 7 लाख कॉल रायटिंग आहे. ओके, तर रेंज मोठी असल्यामुळे थोडंसं या पूर्ण रेंजमध्ये थोडंसं आपल्याला कन्सोलेशन बघायला मिळू शकतं. आणि रेंजच्या बाहेर जर काही व्यू बनत असेल तर तिकडे तुम्ही तुमच्या लॉट साईजवरती काम करणं गरजेचं आहे. ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केटचा आजचा दिवस होता तो वन डायरेक्शनमध्ये बुलिश होता. त्यामुळे थोडं मार्केट उद्या पुल बॅक किंवा थोडं कन्सोलेशन करू शकतं आणि त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग मोमेंटम दाखवू शकतं, मोमेंटम कंटिन्युएशन बघायला मिळू शकतं. आणि आजचं मार्केट ज्या पद्धतीने बुलिश होतं, उद्या जर मार्केट सस्टेन नाही झालं तर कुठे ना कुठे मार्केटमध्ये आजचा जो बुलिश व्ह्यू आला आहे तो कुठे ना कुठे फॉल्स ठरू शकतो. ओके, आणि नेहमीप्रमाणेच अभ्यासाकडे लक्ष द्या, एज्युकेशनकडे लक्ष द्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.